प्रत्येकाच्या जीवनातील आनंदाचे क्षण म्हणजे बालपण आणि तेव्हाचे मित्र. नदीवर आंघोळ करण्यापासून ते झाडावर चढून आंबे तोडणे, सर्व आठवणी एकदम ताज्या झाले. बालपणातला एक दिवस आज जगायला मिळाला होता. एका किल्ल्याच्या पूर्वेला वाहणारी ही नदी, सकाळचं प्रसन्न वातावरण आणि पक्ष्यांचा किलबिलाट, सोबतीला बालपणीचा दोस्त बंटी. सकाळी सकाळी बैल चारण्यासाठी आम्ही नदीवर आलो होतो. तास काटा 9पर्यंत आला तशी उन्हाचे चटके जाणवू लागले. नदीकाठच्या टेकडीवर झोपडी बांधण्यासाठी बैलगाडी भरून लाकडं न्यायची होती. हा आणतो, तिकडे लागल का? हेठ लागल. उन्हाच्या तडाख्यातून वाचण्यासाठी एखाद्या झाडाखाली निवांत बसावं, पण तेच उन्हात आलं तर मात्र घामाचा पुरस निघत होता. हे सर्व आटोपताना कधी दुपार झाली ते सुद्धा कळलं नाही. आता मात्र भूक लागली होती, म्हणून रानमेव्याच्या शोधात थोडा वेळ घालवला. कैसा लोंग खाला तू? तेलत यालत ना. नदीवर आंघोळ करायला निघालो तोच डासांचा एक थवा डोक्यावर घिरट्या घालू लागला होता. आपल्याला येणाऱ्या घामामध्ये ऑक्टेनल नावाचं केमिकल असतं, त्याकडे ते डास आकर्षित होतात. डोक्यावर घाम जास्त वेळ राहतो म्हणून ते आपल्या डोक्यावर पिंगा घालत असतात. हे झालं त्यामागचं कारण. तुम्हाला सुद्धा ही शंका आली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पाण्यात डुबक्या मारून आता घरची वाट धरली. नेहमीप्रमाणे आजीने आमच्यासाठी पिकलेले आंबे सोलून कापून ठेवले होते. शेवटी पावसाची एक फेरी झालीच. सर्वांचा प्लॅन झाला आणि जवळच एका ठिकाणी जायचं ठरलं. 7 जण मित्र, 2 मोटरबाईक आणि 26 किलोमीटर अंतर. फुटभर अंतर सोडून पडणारे पावसाचे थेंब अंगावर झेलत आजच्या प्रवासाला सुरुवात झाली. रस्त्याचा आणि वातावरणाचा आनंद घेत सर्वजण मनसोक्त प्रवास करत होते. अचानक टायर पंक्चर झाल्याचं लक्षात आलं. आता मात्र सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक आतंक पसरला. जवळपास कुठे गॅरेज आहे असं वाटत नव्हतं. पंक्चरचं काम करून पुन्हा एकदा नागमोड रस्त्यांबरोबर गिरक्या घेत पुढे निघालो. याआधी आपण इथे आलो होतो, पण हा आनंद काही वरच.